लग्नाचा मित्रांनो आमच्या लग्नात खूप साऱ्या अडचणी आल्या होत्या, तरी सुद्धा आम्ही लग्न कसं केलं बरं, लग्न आम्ही कसं केलं, पळून जाऊन केलं का अरेंज मॅरेज केलं का लव्ह मॅरेज केलं, नेमकं आम्ही लग्न कसं केलं हे तुम्हाला आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. अर्चनाने मी पैसे जमा करून आमचं लग्न कसं केलं, कुठं केलं, आमचं लग्न कसं झालं, लग्न झाल्यावर किती अडचणी आल्या हे तुम्हाला आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर आपला व्हिडिओ नक्कीच बघा. तर स्वागत आहे सगळ्यांचंच आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे किरण गोटे ऑफिशियल. तर करू आपल्या व्हिडिओला सुरुवात. अर्चना इकडे रेडी होऊन बसलेली, कारण की अर्चना जाणार आहे बाहेर व्हिडिओ काढण्यासाठी. आपले व्हिडिओ चालू आहेत, तर करू आपल्या मेन मुद्द्याची सुरुवात. तर मित्रांनो, आमच्या लग्नाला सगळ्यांनी नकार दिला होता, अक्षरशः माझ्याही घरच्यांनी, अर्चनाच्या घरच्यांनी, हे काय आमच्या दोघांच्या घरच्यांनी नकार दिला होता. मग आम्हाला लग्न तर करायचं होतं. आमच्या दोघांचा निर्णय ठाम होता की आपल्याला लग्न तर करायचं आहे, कुठल्याही परिस्थितीत आम्हाला लग्न करायचं होतं. मित्रांनो, आमच्या लग्नात भरपूर अशा अडचणी आल्या, पण आता कशाला ते मुद्दे काढायचे, आहे का नाही. आता रिवर्स मध्ये उगाच कशाला काढता. हां, तर जाऊ द्या, जे झालं नंतर ते मग अर्चनाचा पण पेमेंट झाला, माझा पण पेमेंट झाला. मग आम्ही ठरवलं बाबा आपण कुठेतरी जाऊन आता आपलं लग्न करून टाकू. मग आम्ही 3-4 वर्षे सहन केल्या सगळ्या गोष्टी. 3-4 वर्षानंतर आम्ही दोघांनी लग्न करण्याचा जो निर्णय घेतला, मग आम्ही लग्न करण्याचा जो निर्णय घेतला, तर आम्ही मग लग्न आता पुढे केलं. कुठे केलं आपण अर्चना लग्न? नाशिकला. बघितलं मित्रांनो. आम्ही नंतर मग जेव्हा आईचे मम्मी पप्पा बोलले की बाबा हां तुम्ही तुमचं लग्न करा, तर मित्रांनो आम्ही मग नाशिकला गेलो. नाशिकला गेल्यानंतर मग आम्ही लग्न नाशिकलाच केलं. नाशिकला लग्न केल्यानंतर आम्ही नाशिकला 2-3 दिवस तिकडे आमच्या काही नातेवाईकाकडे यांच्याकडे राहिलो. त्याच्यानंतर मग पुन्हा आम्ही मुंबईला आलो. मग मुंबईला लग्न करून आल्यानंतर आता इकडं परत वादिवाद की बाबा यांनी लग्न केलं आहे, आम्हाला विचारलं नाही, असं तसं म्हणणारे बरेच जण असतील. मग आम्ही कोणाचाच विचार नाही केला. पहिलं तर आम्ही माझ्या घरी आलो. माझ्या घरी आम्ही थोड्या दिवस राहिलो. असं राहिलो आम्ही मित्रांनो जसं आम्ही लग्नच केलं नाही. खरं अर्चना? हो. अर्चनाच्या घरी आणि मी माझ्या घरी, असं आम्ही म्हणजे बरेच दिवस राहिलो. अर्चनाची पोत वगैरे तिच्या घरात लपून ठेवायची. तसं राहिल्याच्या नंतर पण मला पण बोलायला लागले लोक की तू लग्न केलं. बोल आता. तर आम्ही असं राहिलो की त्यांना वाटलं पाहिजे नाही की आम्ही लग्न केलंच नाही, पण तरी पण आम्हाला आमचे सगळे घरचे बोलत होते नाही तुम्ही लग्नच केलंय. आम्ही 2-3 महिने राहिलो तसं बरं का. लग्न करून आल्यानंतर अर्चनाच्या घरी, मी माझ्या घरी कोणालाच सांगितलं नाही आम्ही लग्न केलंय म्हणून. मेन कारण की आम्ही दोघांनीच आमचं लग्न केलं होतं. आता लग्न आमचं कोणी लावलंय, कुठं लावलंय, कसं लावलंय, हे सगळं आम्ही तुम्हाला ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगू बरं का. तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला तर, की बाबा तुमचं लग्न खरंच सांगा कोणी लावलंय. आमचं लग्न आमच्याच नातेवाईकांनी लावले, पण आम्ही त्यांचं नाव किंवा ते कुठं राहते ते सांगणार नाहीत ह्या व्हिडिओमध्ये. ते आम्ही तुम्हाला हां, पण आम्ही आमचं लग्न केलं नाशिकमध्ये जाऊन. नाशिकला आम्ही जाऊन आमचं लग्न केलं. लग्न केल्यानंतर आम्ही 2-3 दिवस तिथे थांबलो. 2-3 दिवसानंतर मग आम्ही पुन्हा मुंबईला आलो. मुंबईला आल्यानंतर अर्चनाच्या घरी, मी माझ्या घरी. आम्ही कोणालाच सांगितलं नाही. मला तर कोणी विचारत नव्हतं, कारण की मी सकाळीच कामाला निघून जायचो. पण अर्चनाला विचारत होते बरेच जण, अर्चनाच्या नातेवाईक विचारत होते, आजूबाजूवाले पण विचारत होते, है ना. हो, मग आता बरं मग विचारणार नाही म्हणलं. आम्ही त्यांच्या तिकडं नातेवाईक राहते तिकडं आम्ही भेटायला गेलो, भेटून आलो. पण तरी बऱ्याच जणांना खोटं वाटत होतं. ते म्हणले तुम्ही गेलात म्हणल्यावर लग्न तर केलंच असं. मग असं झालं. मग आम्हाला मजबुरीने त्यांना सांगावंच लागलं. सांगितलेलं मग. हा, सांगितलं त्यांना, काय करायचं, सांगावंच लागतं. आता बार विचारते म्हणल्यावर सांगावंच लागलं आम्हाला. तर नंतर मग मित्रांनो अर्चनाने लग्न झालेलं सांगितल्यावर मग ते म्हणले तू तुझ्या नवऱ्याच्या घरी राहायचं ना, माय बापाकडे कशाला राहती, आहे का नाही. हो, असे बरेच जण बोलत होते. मग असं बरेच जण बोलायचे तिला, तुमचं लग्न झालं तर मग तुम्ही एकत्र राहा. आणि मग मी म्हटलं बाबा हा चल आता आपलं लग्न झालं, मग आपण एकत्र राहायला सुरुवात करू. मग आम्ही माझ्या घरी थोड्या दिवस राहिलो आम्ही तिथं. मग हिचं माझ्या मम्मीचं जमत नव्हतं, बिलकुलही नव्हतं जमत माझ्या मम्मीसोबत अर्चनाचं. यांची हमेशा किटकिट वगैरे होत राहायची. मग असं करता करता आम्ही विचार केला की आता आपण लग्न तर केलं आपल्या मनानंच, मग आपल्याला कोणाची सहाऱ्याची गरजही नको, आहे का नाही मित्रांनो. जे खरं ते सत्य. मग आम्ही विचार केला की बाबा तू पण कामाला होती, मी पण कामाला होतो. मग आमच्या लग्नातून जे उरून आम्ही आणलेले पैसे होते, काही समजा 5,000 म्हणा, 6,000 म्हणा, 4,000 म्हणा, 3,000 म्हणा, पाऊस आलाय. तर मित्रांनो मग आम्ही ठरवलं की बाबा आपण कुठेतरी रूम भाड्याने केला पाहिजे. आणि आमचं घर भाड्याचंच. मित्रांनो तुमच्या बऱ्याच जणांच्या कमेंट येतात आमचं स्वतःचं घर नाही आहे. बरेच जण म्हणते दादा तुमचं स्वतःचं घर आहे का. तर नाही मित्रांनो, मी भाड्यानेच राहतोय, माझं भाड्याचंच घर आहे, आम्ही भाड्यानेच राहतो. आणि मग आम्ही तेच पैसे जे आता आम्ही तिकडून आणले होते, आम्ही ते बिलकुल खर्चले नव्हते. आणि माझा पगार झाला होता, अर्चनाचा आल्यावर पगार झाला होता. तर मग नंतर आम्ही रूम भाड्याने केला. रूम भाड्याने केल्यानंतर आता आमच्या लग्नाला जवळपास 10 ते 15 वर्ष झाले. हिच्या बी नातेवाईकांनी हिला आता चांगल्यापैकी म्हणजे घेतलंय. ही जा करते अर्चना पण तिच्या नातेवाईक आहे ना रे. ये जा करते. पहिल्या भरपूर अडचणी आल्या. नका आता मला सगळे बोलतात, म्हणजे बोलतात पण बोलवतात पण, आता पण मीच जात नाही. पहिलं भरपूर अडचणी आल्या. अर्चनाला येत नव्हते घ्यायला, म्हणजे बोलत नव्हते.
जास्त करून तिची मम्मी पप्पांना पण म्हणायचे तुला कोण घेईल का, असं होईल का, तसं होईल का. पण मित्रांनो आता आम्ही सगळ्यांच्या घरी जाऊन पण आलो. आता मला सगळे जे पण माझ्या विरोधात होते ते मला आता बोलतात. पण खरं सांगायचं म्हणलं ना, मी व्हिडिओमध्ये सांगते, मलाच आता कोणाला बोलायची इच्छा होत नाही. आम्ही सगळ्यांच्या घरी आता जातो, सगळ्यांच्या कारण घरी की येतो. जेव्हा मला टाइम होता, मला जेव्हा गरज होती सगळ्यांची, तेव्हा मला कुणी विचारलं नाही, कुणी सपोर्ट केला नाही. आणि मला आता सगळं माझं सगळं सॉल्व्ह झालंय, नॉर्मल आहे, लेकरं बाळ झालेत. आता मला जरी कुणी बोललं नाही बोललं तरी मला काही आता फरक लेकरा पडत नाही. बाळामध्ये गुंग झाले. तर आता मी माझ्या संसारात गुंग झाले. तेव्हा मला गरज होती, मला सपोर्ट पाहिजे होता, मला बोलणारं बघणारं कोण नव्हतं. तर आता जरी कोणी बोललं नाही बोललं तरी मला खरंच काय वाटत नाही. आणि मी कोणाची काही नावं पण घेणार नाही, म्हणजे असंच बोलणार आता म्हणजे अर्चनाच्या मागे त्याच्यानंतर ती भरपूर दुःख आलेले आहेत मित्रांनो. तो व्हिडिओ पण तुम्हाला आम्ही सांगू, जसं वडिलावर, तिच्या भावावर, म्हणजे खूप मोठे मोठे संकट आलेले आहेत तिच्यावर. ते मी तुम्हाला नक्कीच ह्या दुसऱ्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे. मला दुसऱ्या पार्टमध्ये तिसऱ्या पार्टमध्ये सगळी काय हकीकत आहे. आणि असं समजू नका की व्हिडिओ चालण्यासाठी आम्ही व्हिडिओ काढतो, व्हिडिओ चालण्यासाठी नाही, आमच्या जीवनातला खरा किंवा संघर्ष आमचे आम्ही व्हिडिओ तुमच्यासमोर व्हायरल मांडला. होण्यासाठी आम्ही व्हिडिओ काढतो. तर असं काय नाही, आपल्या जीवनामध्ये जे काय होतंय, म्हणतात ना आपल्या जीवनात जे काय आपलं घडतंय तेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. तर चला तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये भेटणार. बरं तर चला मित्रांनो, अर्चना पाऊस जाणार आहे येतोय आणि बाहेर. मला जायचं होतं बघा, पाऊस पण चालू आहे. तर हे बघा इकडे प्रज्ञा पण आहे, तिला पण खूप घाई झाली. प्रज्ञा इकडे 1 मिनिट. आता बघा एवढ्या मुलं झालेत, नातेवाईक कसं काय नाही घेणार अर्चनाला, सगळे नातेवाईक घेतात. आता जाऊन आले, ही माझी मुलगी प्रज्ञा. नातेवाईकाकडे सगळीकडे जाऊन आले. पण आता आणि आता मित्रांनो पाऊस खूप जोरात आहे. आमचं लग्न कोणी लावलं, कसं लावलं, काय पुढचे प्रॉब्लेम होते, आमच्यावर कसे कसे संकट आले होते. पुढच्या आमचा व्हिडिओमध्ये संघर्ष भेटणार खूप मोठा झालेला आहे. तुम्ही आपला व्हिडिओ नक्कीच बघत राहा. कारण आम्ही कसं लग्न केलं हे तुम्हाला आम्ही अजून सांगितलं नाही. आम्ही फक्त तुम्हाला काय सांगितलंय, आमचं लग्न कसं आणि कुठं झालंय, आमच्यावर किती संकट आले, आमच्या किती अडचणी होत्या, हे आम्ही कशा सॉल्व्ह केल्या आणि कसं लग्न केलं हे तुम्हाला आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर नक्कीच कमेंट करायची, व्हिडिओला शेअर करायचा आहे. आवडलं तर लाईक करा, कमेंट करा, सपोर्ट करा. भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.